अर्थनियोजन आतापर्यंत आपण 3 प्रकरण बघितले. पहिला 2 चलातील रेषा समीकरण, दुसरं वर्ग समीकरण आणि तिसरं होतं अंकगणित शेती. आता 4था पाठ सुरू करूया आपण द्वितीय सत्रामध्ये अर्थनियोजन. आता अर्थनियोजनाला इंग्लिश मध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग सुद्धा म्हणतो. फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच अर्थनियोजन. याचा अर्थ होतो काय? या ठिकाणी 2 शब्द आहेत, अर्थ आणि दुसरा शब्द आहे नियोजन, है ना. नियोजन म्हणजे त्याचं आखणी करणे, जेणेकरून भविष्यामध्ये आपण साठवून ठेवणे, ज्याने भविष्यामध्ये त्याचा आपण पुनर्वापर करता आला पाहिजे. या ठिकाणी अर्थाचा अर्थ होतो पैसा. अर्थ म्हणजे पैसा किंवा उत्पन्न. मग तो उत्पन्न पैशाच्या स्वरूपात असू द्या, सोन्याच्या स्वरूपात असू द्या, कोणत्याही पद्धतीनं कमवलेली आपली जी मालमत्ता आहे त्याला आपण अर्थ म्हणतो. काय म्हणतो? अर्थ. किंवा आपण साध्या शब्दात म्हणू आपण पैसा. की आता उदाहरणार्थ कृतिका आहे. कृतिका समजा दिवाळीच्या सुट्टीमध्ये निंदायला गेली किंवा सोयाबीन सोगायला गेली आणि तिनं 200 रुपये रोजाना 10 दिवसामध्ये 2000 रुपये कमवले. किती रुपये कमवले? 10 दिवसात 2000 रुपये कमवले. तर या 2000 रुपयाचं नियोजन किंवा त्याचा वापर कसा करायचा ते पाठ शिकवते आपल्याला अर्थनियोजन. अर्थनियोजन 9व्या वर्गामध्ये सुद्धा होतं, या वर्गामध्ये पण सुद्धा आहे. आता अर्थनियोजनाचे 2 भाग आहेत. पहिला भाग आपण पहिल्या 9व्या वर्गामध्ये शिकलो. आता दुसरा भाग आहे 10व्या वर्गामध्ये. आता जो पैसा आपण कमवतो त्याला आपण कुठे भविष्याच्या साठी काही तरतूद करून ठेवतो, त्यालाच आपण काय म्हणतो रे? सेव्हिंग इंग्लिश मध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये बचत म्हणतो. बघा 2 प्रकारे अर्थनियोजन आहे. एक आहे बचत आणि दुसरा आहे गुंतवणूक. म्हणजे आपण जो पैसा कमवला 2000 रुपये, मग या 2000 रुपयाचं करायचं काय हे ठरवणे म्हणजे नियोजन. की आता कृतिकाला 2000 रुपये कमवले आणि आपल्या आईजवळ देऊन दिले. मग आई ठरवेल की या 2000 रुपयाचं काय करायचं, तर ते जे ठरवेल त्याला म्हणतात आपण नियोजन. आता नियोजनामध्ये 2 प्रकारे असू शकते. एक तर ते त्याच्यातले काही पैसे स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ते खर्च करेल. समजा कृतिकाला दिवाळीमध्ये ड्रेस पाहिजे, ड्रेस घेऊन देईल. कृतिकाला फटाके पाहिजे तर फटाके घेऊन देईल, है ना. कृतिकाला आणखी चप्पल पाहिजे असेल, सॅन्डल पाहिजे असेल, ज्या काही वस्तू पाहिजे असेल ते खर्च करेल, है ना. आणि जे काही उरलेली रक्कम आहे तिच्या भविष्यासाठी, म्हणजे याचं भविष्यामध्ये शिक्षण आहे, है ना, याला घेणारा आजार आहे, त्यासाठी ते काय करेल, ते पैसे साठवून ठेवेल. मग साठवून ठेवण्याच्या 2 पद्धती, एक तर बचत करणे, एक तर गुंतवणूक करणे. आता बचत म्हणजे काय की आपण एखाद्या ठिकाणी ती रक्कम कोणाकडे एक तर ठेवून द्यायची किंवा बँकेमध्ये ते अकाउंटमध्ये ते टाकून द्यायची, तर ती बचत झाली. बचत म्हणजे काय होते, त्याच्यामध्ये वाढ होत नाही, ते जशी आहे ती तशीच राहते. उदाहरणार्थ आता हिच्या आईच्याकडे 1000 रुपये उरले, मग हिच्या आईनं काय केलं, हिला समजा सोन्याची नथनीच करून दिली. किती रुपयाची? 1000 रुपये. ती त्याची बचत झाली. आता ते सोनं जसं तसं राहील, जेव्हा त्याचे भाव वाढतील तर त्याच्यापासून त्याला जास्त उत्पन्न मिळेल. तर सोन्यामध्ये जर एखाद्या वेळेस जर एखादी आपण रक्कम गुंतवतो म्हणजे सोनं खरेदी करतो, त्याला गुंतवणूक म्हणतात. काय म्हणतात? 2 गोष्टी आहेत. पैसे साठवण्याच्या 2 प्रकार आहेत. एक आहे बचत, एक आहे गुंतवणूक. बचत म्हणजे काय की बँकेच्या खात्यामध्ये ठेवून देणे. समजा आता उदाहरणार्थ आपल्या कृतिकाच्या आईनं समजा मातीचं एक पिगी बँक आणला, माठ असते ना ते, त्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो आणि त्या माठामध्ये 1000 रुपये टाकून ठेवतो. मग जेव्हा आपण फोडू तर 1000 निघतील की जास्त निघतील? 1000 रुपये निघतील. वाढेल का ते पैसे? ते जसेच्या तसेच आहे. पण भविष्यामध्ये गरज पडली, समजा ही आजारी झाली, रस्त्यामध्ये येताना पडली, समजा हात फ्रॅक्चर झालं, मग त्याला दवाखान्याला लागण्यासाठी मग आई काय करते, जो घरातला पिगी बँक आहे ते फोडते आणि त्याच्यातले पैसे काढते आणि तिला ते उपचारासाठी खर्च करते. मग पिगी बँक मध्ये किंवा त्या पैसा जमा करायच्या माठामध्ये जेव्हा आपण रक्कम ठेवतो तर ती बचत झाली. ती काय झाली? बचत. पण त्याच्याच ऐवजी त्याच्या आईनं समजा सोन्याचं एखादा दागिनं तिला घेऊन ठेवलं असतं, पण ते दागिनं मोडल्यानंतर त्याची तेवढीच रक्कम भेटतात का? त्याच्यापेक्षा समजा सोन्याचा भाव वाढला, घेताना 50,000 रुपये तोडं सोनं होतं, आता 1 लाख रुपये तोड आहे, तर पैसे डबल झाले ना. मग अशा प्रकारे साठवलेले पैसे म्हणजे गुंतवणूक. म्हणजे सोनं खरेदी करणं म्हणजे काय झालं? गुंतवणूक. जमीन घेतली, हे काय झालं? गुंतवणूक. कारण की आज घेतलेली जमीन वर्षभरानंतर विकली तर त्याचे भाव निश्चितच वाढतात, है ना. तर अशा ठिकाणी पैसे गुंतवणे की ज्यामधून आपल्याला जास्त रक्कम मिळते तर त्याला गुंतवणूक असं म्हणतात. किंवा अशा ठिकाणी पैसे ठेवणे की ज्यामध्ये त्या पैशामध्ये वाढ होत नाही त्याला बचत म्हणतात. हे आपण 9व्या वर्गात शिकलो. 2 गोष्टी शिकलो, बचत कशाला म्हणतात आणि गुंतवणूक कशाला म्हणतात. झालं. हे अर्थनियोजनाचं आपल्या दैनंदिन जीवनाशी किंवा एका व्यक्तीशी निगडीत आपण अभ्यास 9व्या वर्गामध्ये केलं की जे काही आम्ही
कमवतो किंवा जे पैसा आपण कमवतो तर त्याचं नियोजन कसं करायचं, बचत करायची की गुंतवणूक करायची, बचत कशाला म्हणतात, गुंतवणूक कशाला म्हणतात, याचा सविस्तर अभ्यास आपण नव्या वर्गामध्ये शिकलो. आता आपल्याला हे आपल्या दैनंदिन जीवनाचं म्हणजे व्यक्तीचा संबंध झाला. आता आपल्याला थोडंसं वर जायचं आणि समाजामध्ये जे काही खर्च होत राहते, जे सरकार करते, गव्हर्नमेंट करते, तर त्या गव्हर्नमेंटकडे येणारा पैसा हा कुठून येतो, कशा प्रकारे ते मिळवतात आणि त्याचा वापर कशा प्रकारे करतात, त्याचा आपल्याला अभ्यास आता भविष्यामध्ये करायचा आहे. मग 10व्या वर्गामध्ये काय करायचं, या अर्थनियोजना प्रकरणामध्ये आपल्याला जीएसटीचा अभ्यास करायचा. कशाचा अभ्यास करायचा, जीएसटी. आता हे जीएसटी काय बनणार आहे, तर याचा लॉंग फॉर्म होतो गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स. गुड सर्व्हिस अँड टॅक्स, तर याचा अर्थ होतो गुड सर्व्हिस अँड टॅक्स. या जीएसटीचा वापर करायचा. आता हा जीएसटी काय भानगड आहे, तर लक्षात घ्या, आपण ज्या गावामध्ये किंवा ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये राहत असताना आपल्यावर शासनानं केलेला खर्च ते प्रत्येक व्यक्तीकडून गव्हर्नमेंट काय करते, वसूल करते. कोणाच्या स्वरूपात, टॅक्सच्या स्वरूपात. मग आता कोणत्या टॅक्सच्या स्वरूपात वसूल करते, तर बघा टॅक्सचे दोन प्रकार. कर म्हणजे काय, की शासनाला भारत देश चालवण्यासाठी लागणारा जो निधी आहे तो भारतीय नागरिकांकडून ते जमा करते. समजा मी उदाहरणार्थ मी आज भारत देशाचा प्रधानमंत्री आहे, मला भारत देश चालवायचा आहे. पण भारत देश चालवायचं म्हणजे काय करायचं, भारत देशामध्ये मला रस्ते बांधायचे आहे, भारत देशामध्ये वीज पुरवठा करायचा आहे, भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी सैन्य तयार करायचं आहे ना. तर या सर्वांवर जो खर्च होतो ते मी भारताच्या नागरिकांकडून जो गोळा करतो. मग ज्या स्वरूपातून मी पैसा गोळा करतो, मग त्या नागरिकांकडून गोळा केलेला जो पैसा आहे त्याला काय म्हणतात, टॅक्स म्हणतात. मी पंतप्रधान आहे, मी तुमच्याकडून जे पैसा घेईल तर त्याला काय म्हणतात रे, टॅक्स असं म्हणतात. आता टॅक्स हा दोन प्रकारचा आहे, त्याला मराठीमध्ये आपण कर म्हणतो, इंग्लिशमध्ये टॅक्स म्हणतो. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये काय फरक आहे ते समजून घेऊ. डायरेक्ट टॅक्सचा अभ्यास आपण मागच्या सत्रामध्ये केलाय, म्हणजे की एखाद्या व्यक्तीकडून आपण त्याच्या उत्पन्नावर जेव्हा कर घेतो त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स कशाला म्हणतात आणि डायरेक्ट टॅक्स कशाला म्हणतात ते समजून घेऊ. याला म्हणतात प्रत्यक्ष कर. काय म्हणतात याला, प्रत्यक्ष कर. आणि याला म्हणतात मराठीमध्ये अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे दोन भाग आहेत. पहिला आहे प्रत्यक्ष, त्याचा दुसरा भाग आहे करायचा अप्रत्यक्ष. मग प्रत्यक्ष आपण मागच्या वर्षी शिकलो की कर कशा प्रकारे वसूल केला जातो. तो जो काही व्यक्ती असेल तो वर्षभरामध्ये जेवढं उत्पन्न कमवतो त्याच्याकडून त्याच्या उत्पन्नाच्या काही प्रमाणात काय घेतला जातो, रक्कम त्याच्याकडून वसूल केली जाते, त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. आता हे डायरेक्ट टॅक्स कोण देतात, जो कोणी एखादा व्यवसाय करत असेल, जो कोणी एखाद्या नोकरीवर काम करत असेल, गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल, तर तो वर्षभरामध्ये जेवढी पगार घेतो त्या पगाराच्या काही प्रमाणात गव्हर्नमेंटला काय द्यावा लागतो, कर द्यावा लागतो. त्याला म्हणतात मग डायरेक्ट आहे. जसे मी शिक्षक आहे, मी पगार घेतो, समजा माझा पगार 50,000 रुपये महिना आहे. एका वर्षाचे किती होतात, 6 लाख रुपये वर्ष होते. मग 6 लाखाचे समजा मी 10% म्हणजे 60,000 रुपये जेव्हा गव्हर्नमेंटला टॅक्सच्या स्वरूपात पैसे भरील तर त्याला काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स. मग मी कुठे भरतो, एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नावाचं एक कार्यालय आहे शासनाचं, त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जातो आणि 6 लाखचे 60,000 रुपये मी दरवर्षी त्यामध्ये भरतो. दरवर्षी मला भरावे लागतात, त्याला काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स. पण आता उदाहरणार्थ कृतिका हे शेतमजूर आहे, हे काही पगार भेटते काही, मग याला पगार भेटत नाही, याला किती पैसे भेटते याचा कुठे हिशेब आहे का, नाहीये. मग आता ही डायरेक्ट टॅक्स देत नाही. डायरेक्ट टॅक्स कोण देतो, जो एखाद्या शासकीय व निम्न शासकीय व अशासकीय म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतो आणि जो शासनाकडून किंवा एखाद्या कंपनीकडून जेव्हा तो पगार घेतो तर त्या पगारावर जेव्हा त्याला टॅक्स द्यावा लागतो त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. ही नोकरीवर आहे का, मग ही डायरेक्ट टॅक्स देईल का, नाही. मी नोकरीवर तर मी काय देईल, डायरेक्ट टॅक्स. समजा सुजलचे वडील नोकरीवर लागले, त्यांना 1 लाख रुपयाचा पगार आहे, मग 12 लाख रुपये वर्षाचे कमवतात, तर 1,20,000 रुपये ते गव्हर्नमेंटच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जातात आणि तिथे काय करतात रे, ते पैसे भरणा करतात. हे म्हणतात माझं 12 लाखाचं उत्पन्न, त्याचे 10% 1,20,000 रुपये हा मी या वर्षाचा टॅक्स भरत आहे. हे डायरेक्ट शासनाला दिला जातो, त्याला काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स. मागच्या वर्षी आपण काढलं आणि शिकलो हे डायरेक्ट टॅक्स, काढलं होतं ना आपण. आता कसं असते, त्याच्यामध्ये स्तर आहे, मध्यम स्तर म्हणजे 3 स्तर होते ना, ते 5 लाख 2.5 लाखापेक्षा कमी, 5 लाखापेक्षा कमी, 10 लाख 15 लाख शिकवलं मी मागच्या वर्षी.
तर प्रत्यक्ष कर हे मागच्या वर्षी शिकलो. या वर्षी आपल्याला अप्रत्यक्ष कराचा अभ्यास करायचा. कशाचा अभ्यास करायचा? अप्रत्यक्ष. म्हणजे प्रत्येक नागरिक सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे कर शासनाला देतो त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. आता कसं देतो? समजा कृतिका सकाळी उठल्यावर काय करेल? दात घासी. काय घासी? कशानं घासते दात? ब्रशनं. ब्रश करून आणला. पैसे कोणाला दिले? आईनं दिले. पण तू कोणाला दिले पैसे? दुकानदाराला पैसे दिले आणि तो ब्रश घेतला. जेव्हा आपण एखादी वस्तू दुकानातून खरेदी करतो तर त्या वस्तूवर आपण प्रत्येक वेळेस टॅक्स देतो. म्हणजे ब्रश खरेदी केला, टॅक्स घेतला. मग ट्यूब घेतला, काय ब्रश घेतला काय मातीत घासून घातलं का दात? मग त्यासाठी काय केला? आमचे कोण असतात काय काही नाही आहे तर मग कोळसा घेतला, त्याला हातावरच सोडलं, ब्रश लावला आणि घासत बसलं. अशी काही मुलं बघितले मी. ठीक आहे, पण टूथपेस्ट घेतला, समजा कोलगेटचा टूथपेस्ट आणला, त्याच्यावर मी टॅक्स द्यावा लागतो. बरोबर आहे ना? मग चहा घेऊन आले, चहा पत्ती विकत आणली, त्याच्यावर बी टॅक्स द्यावा लागते. समजलं का? दूध आणला, दुधावर टॅक्स देतो का आपण? नाही. अरे म्हशी आल्याने म्हणतो का? ज्या वस्तूवर किंमत लिहिलेली असते, जे एखाद्या पाकिटमध्ये रॅप असते, रॅप म्हणजे गुंडाळलेली असते आणि त्याच्यावर किंमत लिहिलेली असते, MRP लिहिलेलं असते, त्याच्यामध्ये टॅक्स हा इन्क्लूड राहतो. म्हणजे आपण जी वस्तू वापरतो त्याचा टॅक्स भरतो. पण तुम्ही असं आहे का? समजा हिला पार्लेजीचा पुडा आणायला गेली, चहासाठी चहासोबत बुडवायला पार्लेजीचा पुडा घ्यायचा. मग पार्लेजीचा पुडा किती रुपयाला येते? 5 रुपयाला. त्याच्यावर समजा 10% आपण जर कर म्हटलं तर 5 रुपयावर 50 पैसे समजा टॅक्स उडाला. तर असं असते का? एक काम कर भाऊ, हे 4 रुपये पार्लेजी पुढे 1 रुपया टॅक्स गव्हर्नमेंटला नरेंद्र मोदीला जाऊन देतो. असं होईल का? की नाही मी एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री त्याला देतो, मी तुला टॅक्स देत. मग तुम्ही ते टॅक्स कोणाला देतात? त्या दुकानदाराला देतात. 4 रुपयाचा पुडा असतो आणि 1 रुपया त्याचा टॅक्स असतो. तुम्ही कोणाला दिलं? दुकानदार गव्हर्नमेंट आहे का? मग काय करतो आपण? तो दुकानदार काय करते? तुमच्या जवळचा घेतलेला 1 रुपया स्वतःजवळ ठेवते आणि तो 1 रुपया काय करते? सरकारच्या खात्यामध्ये जमा करते. मग तुम्ही सरकारला डायरेक्ट टॅक्स नाही दिलं. डायरेक्ट दिलं का? एकनाथ शिंदे घरी 1 रुपये रोज चालले उठले की 1 रुपया माझ्या चहाचे, चहापत्तीचे, 1 रुपया माझ्या पार्लेजीचे, 1 रुपया माझ्या पुस्तकाचे, 1 रुपया माझ्या पेनचं, असं जमा करतो का आपण? आपण ते दुकानदाराला देतो. आपल्या द्वारे दुकानदार मग काय करते? शासनाला देते. ते इनडायरेक्ट झालं, डायरेक्ट नाही. काय झालं? इनडायरेक्ट. म्हणजे आपण देतो आपणच, पण कोणामार्फत देतो? दुकानदाराच्या मार्फत देतो. त्याला काय म्हणतात रे? इनडायरेक्ट टॅक्स. आता शासनामध्ये आता जो जीएसटी हा जो नवीन प्रकार आलेला आहे, हा सुरुवातीला जीएसटी नव्हता. मग काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे कर होते. मग कोणते कोणते कर होते ते तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर दिसेल. जर तुम्ही याची पहिल्या पुस्तकाच्या वहीचं या प्रकरणाचं पहिलं पान जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स दिसतात. एक अशा प्रकारे एक झाडाची प्रतिकृती याच्यावर दिसते ना, या झाडाची प्रतिकृती. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहा, याच्यामध्ये वस्तू व सेवा कर जीएसटी दिलाय. हे जीएसटी पहिले जीएसटी नव्हतं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे अशा विविध प्रकारचे टॅक्सेस होते. जसे की त्याला टॅक्स होतं उत्पादन शुल्क, त्याच्यानंतर होतं सेवा कर, सीमा शुल्क, केंद्रीय विभाग, मूल्यवर्धित कर, ऐशोआराम कर, क्रमणूक कर, जकात कर, केंद्रीय विक्री कर, असे वेगवेगळ्या प्रकारचे कर होते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला कर द्यावं लागत होतं. मग शासनाने काय केलं? हे सगळे कर वेगवेगळ्या प्रकारचे रद्द केले आणि त्याला एकच नाव दिलं, गुड्स सर्व्हिस टॅक्स. ज्याला शॉर्टकट मध्ये याचे 3 अक्षर आपण विचारात घेतले. पहिला अक्षर आहे जी, दुसरा अक्षर आहे एस, तिसरा अक्षर आहे टी. या 3 शब्दांचे 3 पहिले अक्षर एकत्र केले तर एक शब्द तयार होतो जीएसटी. हा जीएसटी म्हणजे गुड्स सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे याचा अर्थ होतो वस्तू. काय अर्थ होतो? वस्तू. म्हणजे जी वस्तू तुम्ही खरेदी करता त्याच्यावर दिलेला कर. त्याच्यानंतर सर्व्हिस म्हणजे याचा अर्थ होतो सेवा. आता सेवेमध्ये कशाला म्हणतात? समजा कुठे का आजारी झाली, दवाखान्यात गेली, कोणाजवळ गेली? डॉक्टर. काय करतो? उपचार करतो, है ना? मग उपचार फुकटात करतो का? आपला आबा आहे का तो फुकटात उपचार करील? तो काय करतो? फी घेतो हिच्याकडून. काय घेतो? मग कशाची फी दिली? की तिला दिलेल्या सेवेची फी घेतली. समजा सुजल आहे, सुजलला केस कापायचे, कुठे जाईल? कुठे जाशील केस कापायला? हेअर सलून मध्ये जाशील. त्याला आपण मराठीमध्ये कर्तनालय म्हणतो. काय म्हणतो? कर्तनालय, है ना? मला इंग्लिश मध्ये हेअर सलून. किंवा आपल्या शादी गावठी भाषेमध्ये आपण कटिंगच्या दुकानात चाललो. मग कटिंगच्या दुकानात गेलं आणि समजा याला वाटलं की गळा मी आता हेड मसाज घेतो. हेड मसाज म्हणजे
डोक्याचा तो मसाज करतो ना, याचा मस्त मसाज करून घेतले. जे उभा असलेलं केसही त्यांना एकदम मस्त स्वच्छ करून दिले, शॅम्पू गिंपू धुवून धावून एकदम चकाचक हिरो लग्नात जायला तयार आहे ना. मग सेवा दिली ना त्यांना, मग पोपट दिली का नाही, मग हा आमच्या गावाला पोरगा जाऊ द्या, याच्याकडून पैसे नाही घ्यायचे असं असतं कधी. मग याच्याकडून त्याने काय घेतले, पैसे घेतले. मग कशाचे पैसे घेतले, सेवेचे पैसे घेतले. मग त्या सेवा दिली त्याच्यावर बी काय द्यावा लागतो, मग हा देईल की तो कटिंगवाला देईल. उपभोग कोणी घेतला, हा उपभोक्ता झाला. हा कोण झाला, उपभोक्ता. मग जो त्याचा उपयोग करतो त्यालाच टॅक्स द्यावे लागते. कोणाला टॅक्स द्यावा लागतो, समजा आता हा आमचा सृजननं सेवा घेतली, मग ह्या टॅक्स भरेल की तो दुकानदार टॅक्स भरेल, नाही कळा तू बरं झालं मला उपकार केला मायावर, मी टॅक्स मीच भरून टाकतो असं असते का. तो तुमच्याकडून टॅक्स घेते. कोणाकडून, जो वस्तूचा वापर करेल, जो सेवा घेईल त्याच्याकडून काय करते, तो सेवा देणारा किंवा दुकानदार त्याच्याकडून टॅक्स घेतो आणि ते टॅक्स कोणाला जमा करतो, शासनाला. त्याला काय म्हणतात रे मग, जीएसटी असं म्हणतात. जी म्हणजे गुड्स, गुड्सचा अर्थ होतो वस्तूवर दिलेला कर, एस म्हणजे सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे सेवावर दिलेला कर आणि टॅक्स म्हणजे टॅक्स. समजलं का. मग याचा लॉंग फॉर्म मराठीमध्ये काय म्हणतो, वस्तू व सेवा कर. काय नाव याचं, वस्तू व सेवा कर. म्हणजे वस्तू व सेवावर दिलेला जो कर आहे त्याला काय म्हणतात रे, जीएसटी. याचा अभ्यास आपल्याला वर्ग 10वी मध्ये करायचा आहे. आणि आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये एखादी वस्तू खरेदी करत असताना किती जीएसटी द्यायचं, एखादी सेवा घेताना किती जीएसटी द्यायचं ते काढायचं आहे. म्हणजे तू असं असं समजा की तुम्ही दुकानदार खताची दुकान उघडली, खत असतात ना. आता ते खत तो काय करेल, कुठून आणेल, कारखान्यातून खत विकत घेईल, ते मग शेतकऱ्याला विकेल आणि त्यांच्याकडून पैसा घेईल. मग त्याच्यासोबत काय घेईल, तो कर घेईल. मग त्या शेतकऱ्याकडून किती कर घ्यायचं, शासनाला किती कर द्यायचं, याचं सगळं हिशेब किताब जे हिशेब आहे जे आपल्याला आता या प्रकरणामध्ये शिकायचं. त्याचं नाव आहे अर्थ नियोजन. तसं पाहिलं तर या प्रकरणाचं नाव असायला पाहिजे होतं जीएसटी, पण या प्रकरणाचं नाव त्यांनी काय दिलं, अर्थ नियोजन. ते 9व्या वर्गात होतं. त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी शिकलं की बचत आणि गुंतवणूक कशाला म्हणतात. दुसरं बघितलं प्रत्यक्ष कर कसं काढतात. आता या वर्षी बघायचं आपल्याला की अप्रत्यक्ष कर कसं काढतात आणि बिलिंग कसं केली जाते, की बिल कसं बनवतात. बिल पाहिलं का तुम्ही, जीएसटी वाला बिल असते, तिकीट वगैरे जरी असेल तर त्याच्यावर बिल आता पडलं. कोणाचं बिल आहे काय खात्याचं, कोणती वस्तू घेतली तर बिल असेल तर त्या बिलवर बघा, त्याला जीएसटी बिल म्हणतात है ना. तर ते बिल आपल्याला बघायचंय कसं बनवलं जातो आणि त्याच्यामध्ये वस्तूंवर कर कसा आकारला जातो, तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता याच्यामध्ये बघा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जीएसटी आपल्या भारत देशामध्ये 1 जुलै 2017 पासून लागू झाला. कधीपासून, लक्षात ठेवायचं, हे कधीपासून लागू झालं जीएसटी भारत देशामध्ये, 1 जुलै. बोर्डाच्या परीक्षेत आलं होतं 2017 पासून, एवढं लक्षात ठेवायचं. हे बोर्डाच्या परीक्षेत बरेचदा विचारलेलं आहे बरं की जीएसटी भारत देशामध्ये कोणत्या दिवसापासून लागू झालं. त्याला 4-5 पर्याय देतात, 4 पर्याय देतात. त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये 1 जुलै 2017च्या अगोदर अनेक प्रकारचे कर होते, त्याला कंबाईन केलं, त्याने एकत्र करून टाकलं, त्याला नाव देऊन टाकलं जीएसटी. 1 जुलै 2017 तारीख लक्षात ठेवायची. आणि या जीएसटीला म्हटलं एक देश एक कर एक बाजार. एक देश एकच कर आणि एकच बाजार, म्हणजे पूर्ण देशाला एकच बाजार संबोधलं त्यांनी आणि त्या पूर्ण देशामध्ये एकच प्रकारचा कर आखला जाईल आणि त्याला म्हटलं जीएसटी असं म्हटलं. पुढे जर आपण याच्यामध्ये गेलो तर याच्या बाजूला जाणून घ्या कर बीजक दिलेला आहे. काय दिलेलं आहे, कर बीजक. पुस्तक दिसते, पुस्तकामध्ये आहे. इथे वर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कर बीजक. या कर बीजकला आपण इंग्लिश मध्ये म्हणतात टॅक्स इनवॉइस. कशाला, टॅक्स इनवॉइस. लक्षात ठेवा, मराठीमध्ये कर बीजक, इंग्लिश मध्ये टॅक्स इनवॉइस. ठीक आहे. आता टॅक्स इनवॉइस मध्ये एक बिल दिलाय, वस्तूच्या खरेदीचा टॅक्स इनवॉइस. म्हणजे एक वस्तू खरेदी केलेली आहे एका व्यक्तीनं आणि त्याचं काय दिलंय, टॅक्स इनवॉइस. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, इथे काढून दाखवतो, हा अशा प्रकारचं एक बिल आहे. त्या बिलावर काही भाग आहेत ते समजून घ्यायचे आपल्याला. आणि असं एक कर बीजक बोर्डामध्ये विचारलेलं आहे बरेचदा.
पहिला याच्यामध्ये याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत. अर्धा भाग थोडासा आहे, त्या खाली पूर्ण हिशोब किताब लिहिलेला आहे. त्याच्या वर दिलेला आहे इथे सप्लायर दिलेला आहे. काय दिलेलं आहे? सप्लायर. आणि त्याचं नाव दिलं आहे जसे की इथे A to Z स्वीट मार्ट. काय लिहिलं त्यांनी? A to Z स्वीट मार्ट. त्याच्या खाली दिलाय त्याचा पत्ता. समजा आपण राहीत या गावामध्ये A to Z नावाचं स्वीट मार्ट उघडत आहे ना, किंवा आपण गणेश नावाचं स्वीट मार्ट उघडत आहे आणि याला नाव देऊन देऊ गणेश स्वीट मार्ट. की गणेशनं काय केलं, त्याच्या गावामध्ये मिठाईची दुकान उघडली. काय दुकान उघडली? आणि त्या दुकानामध्ये तो काय करतो, गोड पदार्थ किंवा चिवडा वगैरे हे फराळाचं सामान, हे सगळं नाश्त्याचं सामान तो भरून तो विकतो. त्याला नाव दिलं आपण गणेश स्वीट मार्ट. कुठे पत्ता यायचा? पत्ता काय लिहायला लागेल सांग गणेश? तुझा पत्ता सांग. हा, त्याचा पत्ता आहे समजा दोनच बुजुर्ग, तालुका बार्शी टाकलेला आपण बेटी लिहू आणि डिस्ट्रिक्ट अकोला झालं. आणि याचा पिनकोड लिहू 44440 आता आणखीन त्या कर्जकामध्ये जर आपण खाली बघितलं तर त्याच्या खाली दिलेला आहे त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. काय दिलेला आहे? मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. म्हणून मी त्याच्या खाली लिहितो मोबाईल नंबर. काय आहे मोबाईल नंबर तुझा सांग लवकर? 93 70 93 56 05. आणि ईमेल आहे. काय ईमेल तुझा? समजा मी शॉर्टकट मध्ये लिहितो. समजा याचा ईमेल आहे ganesh@gmail.com. म्हणजे सुरुवातीला इथे सप्लायर असतो, म्हणजे जो वस्तू विकतो त्याचं नाव. मराठीमध्ये त्याला पुरवठाधारक म्हणतो आपण. काय म्हणतो? पुरवठाधारक. म्हणजे जो वस्तू विकतो तो पुरवठाधारक झाला, किंवा त्याला प्रोप्रायटर म्हणतात. प्रोप्रा लिहिलेलं असतं. तुम्ही जर कोणत्याही किराणा दुकान असेल ना, त्याच्यावर खाली कुठेतरी लिहिलेलं प्रोप्रा है ना. समजा एखादे किरण नावाचा व्यक्ती असेल, किरण देशमुख है ना, प्रोप्रा किरण देशमुख लिहिलं जातं. प्रोप्रा म्हणजे प्रोप्रायटर म्हणजे वितरक, ज्याला सप्लायर सुद्धा म्हटल्या जातं, जो दुकान विकतो. मग त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर त्या बिलावर काय असते? त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं ईमेल आयडी. डोक्यात ठासून बघा. त्याच्या उजव्या हातावर जर आपण याच्यामध्ये बघितलं तर याच्या उजव्या कोपऱ्यावर असते GSTIN. GSTIN. आता G म्हणजे गुड, S म्हणजे सर्व्हिस, T म्हणजे टॅक्स, I म्हणजे आयडेंटिफिकेशन, N म्हणजे नंबर. आता हे GSTIN काय होतं की तुम्ही जे दुकान उघडलं त्या दुकानामध्ये तुम्ही खरेदी विक्री करणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून किंवा जे एक ऑफिस आहे अकोल्याला किंवा आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो, तिथून तुमच्या दुकानाची नोंदणी करावी लागते. एक सर्टिफिकेट असतं प्रत्येक दुकानामध्ये फ्रेम मध्ये लावलेलं है ना. रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणतात त्याला, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणतात. तुमच्या दुकानाची नोंदणी त्या ठिकाणी करावी लागते आणि नोंदणी केल्यानंतर ते जी संस्था आहे ते तुम्हाला एक नंबर देते, त्याला GSTIN म्हणतात. जसे की आपण उदाहरणार्थ द्यायचं झालं, एक पॅन नंबर असतो. ऐकला तुम्ही? मागच्या वर्षी शिकवलं आपण. पॅन परमनंट अकाउंट नंबर म्हणजे जे आपलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, म्हणजे जे आपलं आयकर विभाग आहे, आयकर विभाग काय करते? प्रत्येक व्यक्तीला पॅन नंबर देते, परमनंट अकाउंट नंबर. या पॅन वर तुमचं बँकेचं खातं उघडलं जातं. या पॅनवर तुमचा आधार कार्ड लिंक असतो. म्हणजे तुम्ही जो काही व्यवहार भारत देशामध्ये राहत असताना करता त्याची सगळी नोंद कशामध्ये केल्या जातो? या अकाउंट नंबर मध्ये केली जाते. त्याला पॅन नंबर म्हणतात. आठवते पॅन नंबर? किती अंक अक्षर होते? काय माहिती? सांगितलं आहे ना, मध्ये 15 अक्षर असतात. अक्षर व मुळाक्षर असतात. त्याच्यामध्ये 10 अंकी पॅन नंबर असतो. किती अंकी पॅन नंबर असतो? 10 अंकी. लक्षात घ्या. GSTIN काय असते? याच्या खाली दिलेलं आहे. त्याच्या खाली उदाहरणार्थ इथे जर तुम्ही बघितलं तर खालच्या खाली दिलेलं आहे की GSTIN कसा असतो. तर GSTIN मध्ये लक्षात घ्या की पहिले 2 अंक तुमचे स्टेट कोड असतात. तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहता त्या राज्याचा कोड असतो. जसे की आपल्या भारत देशामध्ये समजा 32 36 जेवढे राज्य असतील, 36 राज्य आपण असं गृहीत धरू, तर 36 राज्याला 36 कोड दिलेले आहे. जसं आपल्या गाडीवर नंबर असते ना, MS20 MS30. आपल्या अकोला जिल्ह्याचा कोड काय आहे? MS30 आहे. समजा अमरावती गेले तर MS27 आहे. वाशिमला गेले तर MS काहीतरी असेल. समजा जळगाव खान्देशचं समजा MS20 आहे. तशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याला एक कोड दिलेला आहे सेवाकर विभागानं. तर आपल्या जिल्ह्याचा कोड आहे 27. किती कोड आहे? GSTIN. तर त्याच्यामध्ये काय असतात? पहिले 2 अंक
स्टेट कोड असतात, म्हणजे राज्याचा कोड, म्हणजे जसं महाराष्ट्र राज्य आहे त्याचा एक कोड. मी जिल्ह्याचा नाही म्हणून राहिलो, भारत देशामध्ये जेवढे राज्य असेल त्या राज्याचा हा झाला त्यांचा कोणता कोड, स्टेट कोड. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो बेटा की त्याच्यानंतर 10 अंक, म्हणजे हे 2 अंक झाले, हे किती अंक झाले 2. त्याच्यानंतरचे जे 10 अंक असतात ते राहतात तुमचा पॅन नंबर. काय राहतो, पॅन नंबर. म्हणजे जो पॅन कार्ड आहे त्याच्यावर 10 अंक अक्षर राहतात, अंकही राहतात, अक्षरही राहतात. समजलं का? जसे की माझं समजा आहे EXZPS, हे माझे 5 अक्षर झाले. त्याच्यानंतर माझे 4 अंक आहे 1406, हे 4 अंक आहे, आणि त्याच्यानंतर आहे मग या. तर हे झालं माझं पॅन नंबर. बघा 10 अंक अक्षर आहेत की नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, याच्यामध्ये 6 अक्षर आहेत आणि 4 अंक आहेत. अंक अक्षर म्हणतात त्याला, म्हणतात अक्षर बी आहे अंकही आहे. तर हे झालं पॅन नंबर. म्हणजे मी जर दुकान उघडतो, समजा मला पुस्तकाची दुकान उघडायची, तर माझे 2 नंबर अंक पहिले काय राहतील रे, स्टेट कोड 27, माझा पॅन नंबर EXZPS 1406N, आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो त्याच्या पुढे आणखी 3 अंक राहतात. एक राहतो 1, ज्याला म्हणतात नोंदणीसाठीचा अंक, म्हणजे मी जो नोंदणी करून राहिलो, समजा वेगळे व्यवसाय असेल त्या व्यवसायानुसार याला क्रमांक राहतात 1. त्याच्यानंतर असतो हा जो Z आहे, याला बाय डिफॉल्ट म्हणतात. महाराष्ट्रासाठी जो Z अक्षर आहे त्याला बाय डिफॉल्ट म्हणतात, म्हणजे ऑटोमॅटिकली तो अक्षर घेतला जातो. तो एक अक्षर आहे Z, आणि त्याच्या खाली आहे आणि चेक सम डिजिट, आणि आणखीन एक अंक दिला जातो 5, याला चेक सम डिजिट असं म्हणतात. शेवटी अंक किंवा अक्षर यापैकी एक असते. तर राज्याचे 2 अंकी संकेतांक, अशा प्रकारे हा GSTIN असतो. समजलं काय पर्यंत? किती अंक आहेत, अक्षर आहेत, टोटल 15 आहेत. मोजा बरं, 1 2, आणि हे 10 झाले, 12, हे 13 14 15. म्हणजे GSTIN किती अंकी अक्षर असतात, अंकही असतात, अक्षरी असतात. किती? 15. पहिले 2 अंक काय आहेत, स्टेट कोड. पहिले 2 अंक स्टेट कोड, नंतरचे 10 अंक पॅन नंबर, आणि शेवटचे 3 अंक बाय डिफॉल्ट राहतात. ते सेवा कर त्या जिल्ह्याला दिलेला तो कोड राहतो, तो प्रत्येकाच्या GSTIN समोर तो लावल्या जातो. समजलं का? जसं प्रत्येक मुलीच्या नावावर समोर कुमारी लिहिले जाते, कु लिहिले जाते ना, बाय डिफॉल्ट आहे. नेहमीपासून कु लिहित आला ते कुच लिहितात. तर तशा प्रकारे बाय डिफॉल्ट हे नंबर राहतात. ते कॉम्प्युटर तो कोड राहतो, तो कॉम्प्युटर त्यांच्याप्रमाणे तो वेगळ्या व्यवसायाप्रमाणे तो घेतो. पण आपण लक्षात ठेवायचं 1Z काय आहे 5. तर एवढं लक्षात राहील. तर हे झालं GSTIN. म्हणजे प्रत्येक टॅक्स इनवॉइस मध्ये वर तुमचं नाव, त्याच्या खाली पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, उजव्या बाजूला काय असतो GSTIN. कसं असतं तुमच्या लक्षात आलं असेल. तर GSTIN इथे लिहिलेलं आहे. तर मी इथे आपण लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवायचं, आपण महाराष्ट्रात आपला पहिला स्टेट कोड काय आहे 27. मग काय करायचं, 5 अक्षर घ्यायचे. जसे माझ्या पॅन कार्ड मध्ये 5 अक्षर आहेत ना, सांगा 5 अक्षर आहेत. A पासून ABCDE झाले 5 अक्षर. नंतर 4 अंक असतात. किती अंक? 4 अंक घेऊ आपण. 1 2 3 4. आणखीन एक अक्षर असतो, मी इथे F लिहून टाकतो. काय लिहिलं? F. हे असं पॅन नंबर सगळ्याच असते. समजलं का? पहिले 5 अक्षर, 4 अंक, पुन्हा एक अक्षर, असे 6 अंक अक्षर असतात ना. त्याच्यानंतर आहे तुमचं हे शेवटचे 3 आकडे, जसे 1Z5 काय आहे इथे, मग इथे 1Z5. हे झालं तुमचं काय GSTIN. म्हणजे प्रत्येक टॅक्स इनवॉइस वर या 2 गोष्टी झाल्या. तिसऱ्या गोष्टी, इनवॉइस नंबर राहतो. इनवॉइसचा अर्थ होतो पावती क्रमांक. इनवॉइस म्हणजे पावती, इनवॉइस म्हणजे आणि नंबर म्हणजे क्रमांक. आता पावती क्रमांक आपल्या मनात टाकून द्या. समजा मी 066 टाकलं, तुम्ही तुमच्या मनानं. आणि इथे राहते इनवॉइस डेट, म्हणजे पावतीचा दिनांक. इनवॉइस डेट, मग डेट काय याची सांगा? 14/11/2024. एवढं गोष्ट झालं त्या टॅक्स इनवॉइसचा पहिला भाग. लक्षात राहील. पहिले काय घेणार, सप्लायर, त्याच्यानंतर पत्ता, त्याच्या बाजूला GSTIN. कसं असते, तो पहिले 2 अंक स्टेट कोड आहे, 10 अंक पॅन नंबर आहे, आणि शेवटचे 3 अक्षर बाय डिफॉल्ट राहतात 1Z5. झालं. त्याच्यानंतर असतो इनवॉइस नंबर, त्याच्या बाजूला असते इनवॉइस डेट. लिहिता येईल एवढं, प्रत्येक वेळेस परीक्षेत अर्ज करता येईल. आता याच्या खाली तुम्ही कोणती वस्तू घेऊन राहिले, त्याची किंमत किती आहे, त्याचा कोड काय हे ठरवलं जातं. लक्षात ठेवा. आता जेव्हा तुम्ही सेवा म्हणजे त्या सेल्स टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जेव्हा तुम्ही नोंदणी करता, तर सेल्स टॅक्स डिपार्टमेंट काय करते, प्रत्येक वस्तूला एक कोड देते. म्हणजे आता हा खडू आहे, तर त्या खडूला खडू नाही म्हणा, त्याला एक कोड दिलेला असतो. बारकोड असतं ना, माहिती आहे तुम्हाला. स्कॅन करून त्याला वस्तूची किंमत काढतात.
तर याला एक कोड दिलेला राहतो, त्या कोडनुसार या वस्तूला ते जे ऑफिस आहे ते ओळखते, त्या वस्तूला त्याच्या नावानं ओळखल्या जात नाही. आता याला पण जर बघितला आपण प्रकारचा आहे, एक वस्तू विकणारा व्यवसाय, एक सेवा देणारा व्यवसाय. व्यवसाय दोन प्रकारचे असतात, वस्तू विकणारा व्यवसाय असू शकतो, सेवा देणारा. समजा मी उदाहरणार्थ किराणा दुकान आहे, मी वस्तू विकेल आणि माझी समजा कटिंगची दुकान आहे, मी काय करेल, सेवा देईल है ना. तर बघा दोन प्रकारचे कोड आहेत, एक आहे HSN कोड, एक आहे SAC कोड. लक्षात ठेवा दोन प्रकारचे कोड असतात, एक HSN आणि एक SAC. याला हार्मोनिक सिम्प्लिफाईड नॉमेनक्लेचर म्हणतात आणि याला आणखी असे दोन आहेत, त्याचं नाव पण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेल, पण एवढंच लक्षात ठेवा आपण त्याच्या डीपमध्ये जाणार नाही. दोन प्रकारचे कोड असतात, एक HSN कोड असतो आणि एक SAC कोड असतो. याला हार्मोनिक्स काय दिलेला आहे 5 नंबर 83 वर दिलेला आहे. HSN चा होतो हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर आणि SAC चा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा सविस्तर होतो, पण एवढं लक्षात ठेवायचं. HSN कोड हा कशासाठी वापरला जाते, वस्तू विक्रीसाठी, आणि SAC कोड केव्हा असतो, तुम्ही एखादी सेवा देत असाल. समजा उदाहरणार्थ यांना फेशियल केलं, त्याची सेवा आहे, फेशियलची सेवा आहे. केस कापले त्याची सेवा आहे, दाढीची वेगळा कोड आहे, नख कापून घेतले ती एक सेवा आहे, त्याचा एक आहे, मेनिक्युअर पेडिक्युअर याचा एक सर्व्हिस आहे. अशा प्रकारच्या वेगळ्या सर्व्हिसला काय दिला जातो, कोड दिला जातो आणि त्या कोडनुसार काय करते, जे कर विभाग आहे, विक्री कर विभाग, ते काय करते, त्याच्याकडून टॅक्स वसूल करते त्या व्यावसायिककडून. समजण्यापर्यंत HSN कोड कोणासाठी आहे, वस्तू विक्रेत्यासाठी, आणि SAC कोड कोणासाठी आहे, सेवा देणारा. समजा तुम्ही बसमधून राईडमधून आपल्याला गेले, वस्तू का HSN कोड येईल की SAC कोड येईल. प्रवास घेतला ना तुम्ही, काही वस्तू खाल्ली का तुम्ही, खाल्ली की गड्या जादून एकदम ॲपल खाल्ला की डायरेक्ट अकोल्याला पोहोचला, असं आहे का. तुम्ही त्या बसमध्ये चढले, त्या सीटवर बसले, ड्रायव्हरनं ड्रायव्हिंग केली, तुम्हाला सेवा दिली त्या परिवहन महामंडळानं, तर तो जो कोड आहे तो कोणता कोड असेल, SAC कोड. म्हणजे त्यांनी दिलेल्या कोड सेवेचा कोड आहे SAC कोड. पण त्या बसमध्ये समजा एखादा पाण्याची बॉटल विक्रेता आला आणि त्याच्याकडून पाण्याची बॉटल घेतली, तर ते कोणतं कोड लागेल, HSN कोड. दोन प्रकारचे कोड असतात, SAC आणि HSN. याच्या पुढे जर आपण या पावतीमध्ये जर बघितलं या पुस्तकामध्ये, तर याच्या खाली बेटा सिरियल नंबर आहे. काय याच्या खाली, सिरियल नंबर. म्हणजे तुम्ही जे काही वस्तू खरेदी करतात त्यांचे क्रमांक, 1 नंबरची वस्तू, 2 नंबरची, 3 नंबरची, 4 नंबरची, त्याच्या खाली त्याच्या समोर असते HSN कोड. वस्तू खरेदी करून आले म्हणजे कोणतं कोड येणार आहे, HSN कोड. त्याचं नेम म्हणजे त्याचं नाव, त्या वस्तूचं, आणि त्याचा रेट म्हणजे दर. किती रुपयाला तुम्ही वस्तू घेतली आणि किती घेतली, क्वांटिटी तुम्ही QT लिहा, शॉर्टकट मध्ये QT. त्याच्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट. आता टॅक्सेबल अमाऊंट कशाला म्हणतात, त्याला करपात्र किंमत म्हणतो मराठीमध्ये. काय म्हणतो त्याला, करपात्र किंमत. जी वस्तू विकत घेतली त्या वस्तूची मूळ किंमत ज्याच्यावर आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. टॅक्स द्यावा लागतो. मग पुस्तक समजा 100 रुपयाची खरेदी केली आणि याच्यावर मी 10 रुपये टॅक्स देऊ राहिलो, तर 100 रुपये हे झालं टॅक्सेबल अमाऊंट, 10 रुपये झालं त्याचं टॅक्स, त्याला GST म्हणतो आपण. लक्षात राहील. त्याच्यानंतर असते याच्यामध्ये जर आपण पुढे टॅक्स इनवाइस मध्ये घेतलं तर हे दोन प्रकारचं GST दिसेल तुम्हाला, एक आहे CGST आणि एक आहे SGST. असे दोन आहेत, त्यांचे रेट आणि टॅक्स दिलेला आहे, ते रेट दिलेला आहे आणि ते टॅक्स दिलेला आहे. पुन्हा SGST इथे रेट दिलेला आहे आणि ते टॅक्स दिलेला आहे. आता इथपर्यंत आपण समजून घेऊ आणि बाकीचं टोटल आहे तिथे बेरीज केलेली आहे शेवटच्या रकान्यामध्ये, ते बेरीज नंतर. आता GST बघून घेऊ आपण. समजा उदाहरणार्थ आपली आरुषी आहे, कुठे राहते, साहिद मध्ये. साहिद कुठे आहे, बार्शी टाकळी तालुका, अकोला जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यात आहे. बरोबर आहे. राज्य कुठे आहे, देशात आहे. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं की या कुठे राहत असेल, आरुषी भारत देशामध्ये कुठे राहत असेल, तर याला दोन प्रकारचे व्यक्ती सेवा पुरवतात, दोन प्रकारचे भारत देशामध्ये सरकार चालतात. एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, एक आहे स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे केंद्र सरकार आणि एक आहे राज्य सरकार. म्हणजे आपल्याला लागणाऱ्या सेवे किंवा वस्तू पुरवण्यासाठी दोन सरकार कार्य करते. एक आहे राज्य सरकार आणि एक आहे केंद्र सरकार. राज्य सरकारचं आता इलेक्शन आहे, माहिती आहे तुम्हाला. आता आमदार लोक उभे आहेत, भोंगे वाजत आहेत तुमच्या गल्ल्या गल्ल्यात है ना. मूर्तिजापूर मधून हरीश पिंपळे कमळावर उभे आहेत, समजा सम्राट डोंगर दिवे त्या तुतारीवरून उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे है ना, आणि वंचित बहुजन आघाडीचे सुगत भाऊ वाघमारे. काय निशाणी त्यांची, सिलेंडर. हे काय, हे कोण लोक आहेत, निवडून आल्यावर काय करतील हे लक्षात घ्या, हे आपल्यावर राज्य करतील. म्हणून आपण प्रत्येक दारावर लिहिलेलं आहे
की मतदान हा दान नसून तुमच्यावर कोण राज्य करेल हे निवडण्याचा अधिकार आहे, असं प्रत्येक दरावर लिहिलं जिल्हा परिषद शिक्षकांनी. वाचले का तुम्ही? कोणी विचारलं मतदान काय आहे, काय आहे मतदान? हे दान आहे का कोणाला दिलेलं? नाही. आपल्यावर कोण राज्य करेल, आपल्या भविष्याचा निर्णय कोण घेईल हे ठरवण्याचं ते अधिकार आहे. ते तुम्हाला 20 नोव्हेंबरला बजावायचं आहे. तुम्ही नाही बजावू शकत, पण तुमचे आई वडील बजावणार, त्या मतदान केंद्रावर जाणार आणि वोट देणार. समजलं का? कोणी विचारलं तर काय सांगणार? मतदान हा दान नसून आपल्यावर कोण राज्य करेल हे निवडण्याचा एक अधिकार आहे. म्हणून मतदान करत असताना आपण योग्य नेता निवडायला पाहिजे, जेणेकरून तो आपले भविष्य ठरवेल. तर उद्या समजा उदाहरणार्थ मला हा पेन घ्यायचा, हा पेन कितीला मिळेल हे ठरवेल कोण? हे आज आपण ज्यांना निवडून देऊ ते ठरवेल. समजलं का? पण भारत देशामध्ये आपल्या भविष्याचं किंवा आपल्या जे व्यवहार चालतात देशामध्ये त्याचा निर्णय घेणारे 2 सरकार आहेत, एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार. आता उदाहरणार्थ आता आपण याचं उदाहरण समजून घेऊ की मला इथून मुंबईला जायचंय. कुठे जायचंय? कसं जाणार मी? इथून निघालो, बॅग भरला, आता निघालो, कसं जाणार? आता मला सांगा, इथून मला जायचं तर ट्रेन मला इथे येईल का घ्यायला? नाही गळा. आता आपले सुगत वाघमारेचे नातेवाईक सुजल खंडारेच आहे, चला ट्रेनला टाका राहायची. मग कसं जाशील? इथून पहिले ऑटो घेशील, ऑटो मग कुठे जाशील? बस स्टँडवर जाशील. हा, मग बस स्टँड वरून गेल्यानंतर समजा राईट, आता तुला ऑटो भेटत नाही डायरेक्ट अकोल्याला, तर बस ते आपल्या गावात राईट म्हणून निघाल. पहिले काय पकडणार? बस. बस कोण चालवते? बरोबर, तुझं बस ड्रायव्हर चालवते. ते बस कोणाची आहे? मालक कोण आहे बसचं? सरकार ना. कोणती सरकार मालक आहे? त्याचा एकनाथ शिंदे आपला मुख्यमंत्री आहे. आता होते, आता राहणार नाही, नवीन सरकार येईल, नवीन मुख्यमंत्री. समजा एकनाथ शिंदे आहे, एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग त्याचं एकनाथ शिंदे मालक आहे की पंतप्रधान मोदी मालक आहे? नाही. हे जे बस आहे हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, एक प्रकारचं मंडळ आहे, शासनाने गठीत केलेलं, ते चालवते. पण ते बस खरेदी करून कोण देते? राज्य सरकार. कोण खरेदी करून देते? राज्य सरकार. पंतप्रधान नाही देत. हे कोण दिलं? राज्य सरकार. मग ही सेवा कोणी पुरवली? राज्य सरकारने पुरवली. कोणी पुरवली? आता ही बस मधून तुम्ही उतरले, अकोल्याला गेले, अकोल्याच्या रेल्वेत बसले. आता रेल्वे कोण चालवते? राज्य सरकार चालवत नाही, रेल्वे चालवते केंद्र सरकार. मग रेल कोणी खरेदी केली? केंद्र सरकारनं. मग मुंबईला महाराष्ट्रात जरी जायचं असेल तर तुम्ही 2 लोकांची सेवा घेतली, एक घेतली राज्य सरकाराची, एक घेतली केंद्र सरकारची. मग टॅक्स द्यावायचे तुम्हाला. बसची तिकीट काढली तेव्हा तुम्ही टॅक्स दिलं. काय दिलं? जीएसटी दिलं. आणि रेल्वेमध्ये बसले तेव्हाही जीएसटी दिलं. पण तुम्ही कुठे सेवा घेतली? महाराष्ट्रात घेतली. मग आता बस मध्ये जेव्हा तुम्ही गेले तो टॅक्स जो दिला तो कोणाला जाईल? राज्य सरकारला जाईल ना, एकनाथ शिंदेला जाईल. पण रेल्वेत बसले तर कोणाला जाईल? केंद्र सरकारला जाईल. पण तुम्ही तो महाराष्ट्रात फिरले ना, महाराष्ट्राच्या बाहेर गेले का? तो काय म्हणेल मग एकनाथ शिंदे? नाही भाऊ, मोदी भाऊ, ते पैसे मला द्या त्याच्यातले अर्धे. मग तो म्हणेल, तो त्या बस मध्ये फिरला, मग ते टॅक्स घेतला, त्याचं काय? तो म्हणेल ठीक आहे, हे अर्धे तुम्ही घ्या, त्याच्यातले अर्धे. मग काय होतं जीएसटीचं? जेव्हा आपण जीएसटी देतो तर त्याची विभागणी होते. काय होते त्याची विभागणी? कशी होते? तुम्ही बसमध्ये जा की रेल्वेत बसा, राज्य सरकारची सेवा घ्या किंवा केंद्र सरकारची सेवा घ्या, तेव्हा तुम्हाला सारख्या प्रमाणामध्ये जीएसटी द्यावा लागतो. पण जे जीएसटी देतात त्याचे 2 भाग होतात. काय 2 भाग होतात? की समजा मी जीएसटी दिला म्हणजे कर दिला, मी इथून मुंबईला चाललो तर 2 प्रकारचा कर दिला, बस वाल्याने दिलं आणि रेल्वेवाल्याने दिलं. मग त्याला आपण जीएसटी म्हटलं तर जीएसटीचे 2 भाग होतात. एक भाग जातो राज्य सरकारला, अर्धा भाग जातो राज्य सरकारला आणि अर्धा भाग जातो केंद्र सरकारला. समजलं का? 2 त्याचे भाग होतात, एक राज्य सरकार घेते आणि केंद्र सरकार घेते. समजा जीएसटी तुम्ही 50 रुपये दिला तर सांगा बरं, राज्य सरकार एकनाथ शिंदे भाऊ किती घेईल आणि नरेंद्र भाऊ किती घेईल? सांगा. हा घेईल 25 रुपये, हा घेईल 25 रुपये. राज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्टेट. आणि केंद्राला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सेंट्रल. मग आता या दोघांना जीएसटी केलं, स्टेटलाही जीएसटी केलं आणि सेंट्रलला जीएसटी केलं. जे स्टेटला जीएसटी केलं त्याला एसजीएसटी म्हणतात, जे सेंट्रलला जीएसटी केलं त्याला सीजीएसटी म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे जीएसटीचे 2 तुकडे करतात, एक हे म्हणते राज्य सरकार, एक घेते केंद्र सरकार. लक्षात आलं तुमच्या?
म्हणजे मी 100 रुपये जीएसटी जर देत असेल तर माझा 50 रुपये एकनाथ शिंदेला जाते, 50 रुपये नरेंद्र मोदींना जातात. म्हणजे एक अर्धा पैसे घेते केंद्र सरकार, अर्धा पैसे घेते राज्य सरकार. समजलं का? राज्याला इंग्लिश मध्ये स्टेट म्हणतात. तर स्टेट जे टॅक्स घेते त्याला काय म्हणतात रे? जीएसटी. आणि सेंट्रल जे टॅक्स घेते त्याला काय म्हणतात? सीजीएसटी. समजलं की समजा उदाहरणार्थ द्यायचं झालं आपला गणेश बाबा, त्याला 200 रुपये टॅक्स दिला, जीएसटी दिला. किती रुपये? सेंट्रलला जातात किती? 100. आणि राज्याला किती? 100. मग सेंट्रलला जे जीएसटी जाते त्याला काय म्हणतात? सीजीएसटी. आणि राज्याला जे जीएसटी जाते त्याला म्हणतात जीएसटी. बोर्डात प्रश्न विचारतात. समजलं का? आणि जीएसटी जे वसूल केली जाते त्यांच्या उत्पन्नाच्या टक्केवारीवर, म्हणजे 12% है ना, 5%, नंतर 28% अशी ही जीएसटीचा प्रमाण आहे. त्या प्रमाणामध्ये जीएसटी तुमच्याकडून वसूल केली जाते. समजल्यापर्यंत याच्यामध्ये काय काय समजलं? पहिले आहे तुम्ही जी वस्तू घेतात त्याचं क्रमांक. समजा मी पहिली वस्तू घेतली, मी मिठाच्या दुकानात गेलो आणि मी त्याच्याकडून समजा पेढे घेतले. काय घेतले? गणेशच्या दुकानात गेलो आणि 1 नंबरचं म्हटलं मी ज्याची केली कडामध्ये पेढे दे. पेढे इथे ना नाव आहे त्याचं, पेढे इथे आहे, त्याचा कोड आहे. मग पेढ्याचा कोड आहे दिलेला त्यांनी 21-0. पुस्तक जर असेल तर आहे काय कोणाजवळ? 21-0. काय कोड आहे पेढ्याचं? 21-0-690. हा झाला त्याचा HSN कोड. पहिले असे सिरियल नंबर, दुसरा आहे HSN कोड, तिसरा आहे त्या वस्तूचं नाव. काय पाहिजे? काय खरेदी केलं? हा, पेढे खरेदी केले. किती खरेदी केले? तर 4 खरेदी केले तरी 500 ग्रॅम, अर्धा किलो. किती किलो? अर्धा किलो. आणि त्याचा रेट आहे 400 रुपये किलो. 400 रुपये प्रति किलो ग्रॅम. हे रेट झालं. रेट म्हणजे दर. की मी पेढे घेते का, मला विचारतो ना का पेढे काय भाव आहे, तो म्हणतो 400 रुपये किलो. मग एक काम करा, अर्धा किलो पेढे द्या. अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. सांगा बरं किती रुपयाचे झाले? 200. म्हणजे याचा टॅक्सेबल अमाऊंट झालं 200 रुपये. समजलं इथपर्यंत की नाही समजलं? पहिले काय दिलं? क्रमांक. कोणती वस्तू घेऊन राहिलो? पेढे. त्याचं HSN कोड. त्याच्यानंतर त्याचं दर. काय रुपये किलो आहे? 400 रुपये प्रति किलोग्रॅम. मग अर्धा किलो पेढे कितीचे? 200 रुपयाचे. 200 रुपयाचे पेढे घेतले. आता 200 रुपयावर तुम्ही माझ्याला आहेत ना, पेढे नाही खाल्लं तर मरसाल का तुम्ही? पण तरी पेढे खाऊ राहिले. मग तुम्हाला गव्हर्नमेंट काय म्हणजे टॅक्स दे बाबा. लक्षात घ्या, आवश्यक वस्तूवर गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही. जर तुम्ही ज्वारी खाता तर गव्हर्नमेंट त्याच्यावर टॅक्स घेत नाही. पण पेढे खाता तर हे तुम्ही माझेल पण आहे, तुमचं लेस शौकीन झाले, तुम्ही पेढे खायचे, ले लालू सुटली तुम्हाला खायची, तर गव्हर्नमेंट म्हणते बेटा दे याच्यावर टॅक्स. मग त्याच्यावर गव्हर्नमेंट काय घेते? टॅक्स देते. किती टक्के टॅक्स आहे गव्हर्नमेंटचं? तर याच्यावर 5% टॅक्स असतो. किती टक्के? 5% जीएसटी. मग 5% जीएसटी आहे तर सीजीएसटी किती टक्के आणि एसजीएसटी किती टक्के? 2.5 म्हणजे काय होईल? याचं होईल 2.5% कशाचं? सीजीएसटी. आणि 2.5% कशाचं? एसजीएसटी. म्हणजे जीएसटी 5% असलं तर सीजीएसटी किती? 2.5%. आणि एसजीएसटी किती? 2.5%. मग आता 200 चे किती टक्के काढायचे आपल्याला? 2.5% काढायचे. किती टक्के? 2.5%. कसं काढतो? तर हे 200 चे म्हणजे गुणिला 2.5% म्हणजे 2.5 आणि टक्केचा अर्थ होतो भागीला 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. काय झालं? 2 गुणिला 2.5 याचा गुणाकार जर केलं तर उत्तर येते 5 रुपये. म्हणजे याला किती टॅक्स द्यावा लागतो? 5 रुपये. आणि जीएसटी किती? 5 रुपये. जेवढं सीजीएसटी असते तेवढंच एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे केंद्रीय वस्तू सेवा कर, म्हणजे राज्य केंद्राला दिलेला कर. आणि एसजीएसटी म्हणजे राज्याला दिलेला कर. दोन्ही कर कसा राहतो? समान. म्हणजे सीजीएसटी मी 5 रुपये देत असेल तर एसजीएसटी मी किती द्यावं लागेल? किती द्यावं लागेल? अरे सीजीएसटी 5 रुपये दिला तर एसजीएसटी किती द्यावं लागेल? अरे मोदी भाऊनं 5 घेतलं तर आपल्या शिंदे भाऊले किती द्यावं लागेल? ते म्हटलं असं कसं? त्याला जास्त याले कमी नाही, सारखं याले 5 तर मले दोघांनी किती? समजलं का? मग आता हे झालं त्याची टॅक्सेबल अमाऊंट. 200 रुपयाचे पेढे घेतले, त्याच्यात 5 रुपये काय दिलं? सीजीएसटी. आणि एसजीएसटी किती दिलं? 5 रुपये. टोटल किती झाले रे? 200 अधिक 5 अधिक 5 210. म्हणजे पेढे झाले 210 चे. 210 रुपये आपण त्या दुकानदाराला गणेश भाऊले देऊ आणि तो आपल्याला एका डब्यामध्ये 210 रुपये दिले ना, आपण काय येऊ मग घरी. समजल्यापर्यंत हे झालं टॅक्स इनवॉइस. आता दुसरं वस्तू आहे त्याच्यामध्ये काय आहे? चॉकलेट. काय घेतलं? चॉकलेट.
आता चॉकलेटचं पुन्हा HSN कोड आहे. काय चॉकलेटचा HSN कोड? तर याचा कोड आहे 210691. 210691 चॉकलेट. त्याचा रेट काय दिलेला आहे त्यांनी? एक चॉकलेट कितीचा आहे? 80 रुपयाचा. मोठवाला असं ना डेली मिल्क वाला ते थांब दोन मिनिट. किती रुपयाला आहे? 80 रुपये. आणि एक चॉकलेट घेतला तर हे टोटल किती झाले? 80 रुपये. एक चॉकलेट 80 रुपयाचा टोटल रुपये झाले 80 रुपये. हे टॅक्स. आता याच्यावर टॅक्स. मोदी काय म्हणेल? एकनाथ भाऊ काय म्हणेल? चॉकलेट खाऊ राहिला तर टॅक्स. अरे काही खा तुम्ही, टॅक्स द्याच लागते. मग याच्यावर किती टक्के टॅक्स आहे? तर याच्यावर आहे 28% टॅक्स. किती टक्के? मग आता CGST किती, SGST किती? म्हणजे जर GST जर म्हटलं मी 5% आहे आणि GST 28% आहे तर अर्ध इकडे टाका, अर्ध तिकडे टाका. हे किती टक्के झाले? 14%. आणि हे किती आहे? 14%. आता कशाचे 14%? 80चे 14. 80चे कसं काढणार मग? तर आपण इथे आपण काय करतो? इथे लिहिलं 80 चे म्हणजे गुणेला 14%. टक्के म्हणजे काय होतं? भागीला 100. मग आता काय केलं आपण? हा शून्य केला, हा शून्य केला. आता वर काय राहिला? 14 गुणिले 8 किती होता? 14 8 8 चौक 32 2 चले 3 8 1 8 आणि 3 11 112 भागीला 10. मग जर आपण याचं जर आपण केलं तर 10 ने याला भागलं तर उत्तर येते 11.2. म्हणजे 11.2 झालं आपलं CGST आणि हे झालं 11.2 काय झालं? SGST. असं दिलं ना तरी 11.2 म्हणजे 11.20 पैसे. 11 रुपये 20 पैसे CGST आणि तेवढंच SGST 11.20 पैसे. चला जाऊ पुढे आता. मग हे GST समजलं. काय काय असते? पहिले सिरियल नंबर, त्या वस्तूचा HSN कोड, त्या वस्तूचं नाव, त्या वस्तूचं दर, नाव नंतर काय असते? रेट. रेट नंतर असते किती वस्तू घेऊन राहिले. आपण वस्तू घेतो पण विचारतो ना, काय रे पेढे काय किलो आहे? दर किती द्या? अर्धा किलो द्या. किती झाले टोटल? 200 रुपये. GST किती? CGST किती? 2.5%. SGST किती? 2.5%. हा झाला तुमचा पूर्ण व्यवहार.